असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्या संबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही. अशा प्रकारे वयाचा हिशोब वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात. आता माझ्या बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये 1967 साली आलो. 1967 till today, not even 1 day's break. कंटिन्युअसली कधी विधिमंडळ असेल, राज्याचं किंवा देशाची संसद असेल, त्या ठिकाणी मी काम करतो. आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल, काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनी सुद्धा हा विषय त्यांनी काढले नाही. आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्याबद्दल मला सांगता येईल. साधी गोष्ट मोरारजीभाई देसाई अजय हिस्ट्री किंवा जो प्राईम मिनिस्टर त्याचा वाद होते, काम करत होते, त्यांच्यावर लोकांचं भरवत होतं. आणि त्यामुळे अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही. ये मालूम है कि मेरी राज्यसभा की टेन्योर 2.5 साल के बाद ख़त्म होने गई. मैंने पब्लिक स्टेटमेंट किया है कि इसके बाद मैं कॉन्टेस्ट नहीं करूँगा. ये जो मैंने पब्लिक बयान दे दिया है इससे कुछ न कुछ डायरेक्शन साफ होती है. और बात ऐसी है कि एक बार अनाउंस करने के बाद फिर वो इशू रेज करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे लगता नहीं. इशू आज का जो 2 साल मेरे है तो क्या आदत हो. लोगों ने मुझे, मेरे पार्टी के साथियों ने मुझे पार्लियामेंट में भेजा है. पार्लियामेंट की टेन्योर मेरी ख़त्म हुई नहीं तो मैं कैसे इस्तीफा दे सकता हूँ, कैसे विदा हो सकता हूँ. मुझे जब मैंने कहा कि ये टेन्योर के बाद मैं कंटिन्यू करने वाला नहीं हूँ, तब तक मेरा फ़र्ज़ है कि वो टेन्योर जब तक लोगों ने मुझे भेजा है तब तक पूरी करना, उनकी सेवा करना, उनके लिए पार्टी के साथियों को जो कोई सहायता कर सकते हैं वो करना, ये मेरा काम है और मैं कर रहा हूँ. रीज़न क्या कहना है. भाई किसी ने कुछ गलत काम किया, गलत बातें पब्लिसिटी की तो इसको सीरियसली लेने की आवश्यकता नहीं होती. उसको नज़रअंदाज करना वो ठीक होता है.